किंवा ज्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो, हे सगळं प्रिव्हेंटेबल आहे. 100% डायबिटीज बरा होतो. जे म्हणतात बरा होत नाही ते खोटं बोलतात किंवा त्यांना त्याच्यातली माहिती नाही. तर पेशंटचं काय होतं, रिपोर्टचं काय होतं हे मला नको आहे. म्हणजे साखर वाढण्यामध्ये डाएटचा रोल आहे असं आम्ही मानतच नाही. मारे बिस्किटे छापलेले किती डॉक्टर दाखवू मी तुम्हाला? तुपाला घाबरायचं आपण. कारण काय, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आर बॅड. याहून मोठी देशसेवा माझ्या मते कुठलीही नसेल. नमस्कार. आज आपण ठळक न्यूज या चॅनलच्या माध्यमातून विविध मुलाखती घेत असतो. त्याचप्रमाणे विविध वैद्यकीय क्षेत्रातील असतील, आरोग्य क्षेत्रातील असतील, ही सर्व माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपला चॅनल करत असतो. त्याच निमित्ताने आज आपल्याला नवीन अतिथी म्हणून डॉक्टर कणसे सर हे आज आपल्याला लाभलेले आहेत आणि ते आपल्याला आपल्या आरोग्याविषयी, आपल्या आहाराविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर भेटूया आपण डॉक्टर चंद्रकांत कणसे सर यांना. नमस्कार. नमस्कार. आज आपण मधुमेह या विषयावर चर्चा करणार आहोत. तर मधुमेह हा आजार, त्याची व्याप्ती किती प्रमाणात आहे, किती सिव्हिरिटी आहे, हे आज आपण सरांकडनं जाणून घेऊया. मधुमेहाची व्याप्ती म्हणजे पूर्वीच्या काळी एक शासनातर्फे घोषणा देण्यात आली होती किंवा एक अभियान राबवण्यात आलं होतं की देवीचा रुग्ण कळवा आणि 1000 रुपये मिळवा. म्हणजे देवीचा रुग्ण हा अत्यंत कमी प्रमाणात आढळतो आणि त्यामुळे तो जर समाजाने एकत्रित येऊन शोधण्यास मदत केली तर 1000 रुपयाचं बक्षीस त्या काळीच होतं. म्हणजे ते आता जवळजवळ 10,000 किंवा 50,000चं असेल. ते तसंच जर आपण शासनाने आता एक घोषणा केली किंवा ज्या घरामध्ये डायबिटीज नाही असं घर कळवा आणि तुम्हाला 50,000 रुपये देतो, तर असं घर मला नाही वाटत लवकर कोणाला सापडेल. त्याची व्याप्ती म्हणजे सर्वव्यापी असा तऱ्हेचा हा आजार झालेला आहे. आणि आपल्याला सगळ्या गोष्टी एक आर्थिक दृष्टिकोनातनं लवकर समजतात की त्याला आर्थिक काही परिणाम किंवा परिमाण असेल तर आपण ते लवकर ध्यानात घेतो आणि त्याच्याकडे लक्ष देतो. तर त्यासाठी आपण सगळे शेतकरी समाजातली माणसं. तर शेतकरी समाजाविषयीचं मी तुम्हाला उदाहरण देतो. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण म्हणतो की साधारणतः भटके जनावरं किंवा त्याहीपेक्षा वन्य प्राणी, आपल्याकडे वन्य प्राणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत जुन्नर तालुक्यामध्ये. मग ह्या जो वन्य प्राण्यांमुळे म्हणजे जीवितहानी किती होते हे आपण मोजू शकतो, बरोबर. पण याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची दुर्लक्षित गोष्ट आहे की याच्यामुळे आर्थिक हानी किती होते. म्हणजे तुमचा काय अंदाज आहे, उलटं मी तुम्हाला विचारतो, काय तुमचं इस्टिमेट आहे बाबा या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वार्षिक किती रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान होतं असेल, म्हणजे समाजाचं पर्यायाने नुकसान होतं, किती होत असेल तुमचा अंदाज काय आहे? नाही, बिबट्या किंवा कुठलेही वन्य प्राणी धरा ना तुम्ही. बिबट्या आपण म्हणतो एक उदाहरण म्हणून, कारण आपल्याकडे जुन्नर तालुका म्हणजे बिबट्यांचा तालुका झाला तो. हां, तर हे जे वन्य प्राणी आहेत, एक म्हणजे त्याच्यातले वन्य प्राणी म्हणजे त्याचे जे अर्थशास्त्रीय अभ्यासक आहेत त्यांचं असं मत आहे की 40,000 कोटी रुपयाचं वार्षिक नुकसान फक्त महाराष्ट्राचं होतं. अरे बापरे. आता 40,000 कोटी रुपयाचं जर शेतकऱ्याचं वार्षिक नुकसान होत असेल तर ही बाब गंभीर आहे. आणि त्याचा दुसरी बाजू आपण विचार करू की त्या बाबीकडे आपण पाहतो कसं काय, म्हणजे आपल्याला तरी जाणीवच नाही आहे. म्हणजे एवढी मोठी बाब जर समाजाच्या लक्षात आली असेल तर समाज रस्त्यावरती यायला पाहिजे, आंदोलनं व्हायला पाहिजे, त्याच्यावरती निवडणुका व्हायला पाहिजेत, त्याच्यावरती सरकार यायला पाहिजे किंवा आलेलं सरकार जायला पाहिजे. आणि दुसरं कोणी नाही तर ज्याच्यामध्ये यामुळे ज्याला त्रास होतो, म्हणजे या वन्य प्राण्यामध्ये जसं शेतकरी आहे तसं डायबिटीजमध्ये सर्वसामान्य समाज आहे, त्याला त्याची जाणीव पाहिजे. जशी शेतकऱ्याला वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची जाणीव नाही, त्याच्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची समाजाला जाणीव नाही. आणि त्याच्यासाठी म्हणजे शासनातर्फे जे प्रयत्न केले जातात की नुकसान भरपाई किती जणांना किती मिळते ती कशी देतात. म्हणजे एक त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही आहे, तर आकटे नाव असं मला वाटतं, नावात थोडंसं हे होईल. तर त्यांचा एक संदर्भ देऊन सांगतो
की शासनाची ही नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये पंचनामा कोणी करावा अशी एक म्हणजे SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतात ते त्याच्यामध्ये सांगितले की एक फॉरेस्टचा एक माणूस असावा, रेव्हेन्यूचा एक माणूस असावा आणि शेतीचा माणूस असावा आणि त्यांनी मग त्या शेतावरती जाऊन ॲक्च्युली त्याचा पंचनामा करून किती नुकसान झालं आहे बरं आणि त्याच्यामध्ये नाकारण्याची 100 कारणं शासनाला माहिती आहेत. म्हणजे कोणाचं किती नुकसान झालं आणि कोणाला किती मिळालं हा जर विषय चर्चेत घेतला तर समजा माझा असा अंदाज आहे, त्याच्याविषयी एक्झॅक्ट एस्टिमेट नाही आहे, पण 1000 रुपयाचं नुकसान झालं तर शासन मला वाटतं 10 रुपये देत असेल. इतक्या मोठ्या म्हणजे कमी प्रमाणामध्ये आहे. मग तसंच जर आपण डायबिटीजच्या याच्यामध्ये हे जर विचार केला, साधारणतः भारतामध्ये डायबिटीजच्या औषधांचा वार्षिक विक्री किती आहे? किती असेल? 40,000 कोटी रुपये. बापरे. फक्त भारतामध्ये औषधं म्हणजे अँटी डायबिटिक ड्रग ज्याला म्हणतो किंवा ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स किंवा इंजेक्शन्स इन्सुलिन म्हणतो, 40,000 कोटी रुपयाची एका ग्रुपची विक्री आहे. त्याच्यामध्ये ब्लड प्रेशरची औषधं नाहीत, त्याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नाही, त्याच्यामध्ये म्हणजे बाकी काही सप्लिमेंट नाहीत, तुम्ही काय देता ते नाही, त्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशन नाही आहे, त्याच्यामध्ये डॉक्टरच्या व्हिजिट नाही, तपासणं नाही आहे. आणि असं जर केलं तर माझ्या मते भारताचा वार्षिक आज या वर्षीचा खर्च 1,00,000 कोटी रुपयाच्या वरती असेल. बघा. आणि त्याहून महत्त्वाचं त्याच्यामध्ये होणारी वाढ. हे साधारणतः आपण इथून 5 वर्ष धरलं तर 5 वर्षांनी किती होईल ते? तो CAGR म्हणून त्याला मोजण्याचं एक प्रमाण असतं. तर औषधांची विक्री साधारणतः 1,00,000 कोटी रुपयापर्यंत जाईल आणि इतर सपोर्टिव्ह कॉस्ट ही 4,00,000 कोटीपर्यंत जाऊ शकते. म्हणजे समजा भारत पाकिस्तानचं फार मोठं युद्ध झालं किंवा भारत आणि चीनचं फार मोठं युद्ध झालं आणि जरी भारत जिंकला, मी जिंकेलच त्याच्यात काही विषय नाही, तर एवढं मोठं भारताचं आर्थिक नुकसान वार्षिकपणे होणार नाही. इतकं मोठं नुकसान आर्थिक परिस्थितीचं देशाचं याच्यामुळे होत आहे. मधुमेह आजार. मधुमेह किंवा ज्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो, त्याच्यामध्ये डायबिटीस येतो, ब्लड प्रेशर येतं, ओबेसिटी येतं, फॅटी लिव्हर येतं, डिमेन्शिया येतं, डिप्रेशन येतं, PCOD येतं. याची सगळ्याची टोटल केली तर गुणिले 3 धरा तुम्ही, इतकं त्याची आर्थिक व्याप्ती आहे. आणि त्याच्यामध्ये जसं त्या शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी 3 माणसं शासनाने नेमलेत, तसं डायबिटीजचा पंचनामा कोणी करायचा आहे? तो एक डॉक्टरांनी करायचा, लॅबोरेटरीने करायचा. आपण त्याचे पंच आहोत. मग आपण तो पंचनामा जर केला तर त्याच्या नुकसानीचं एस्टिमेट आपल्याकडे आहे का? त्याचं नुकसानीचं एस्टिमेट आपण फक्त शुगर वर गेली तर वर, खाली गेली तर खाली, इतका साधा पॅरामीटर आपण त्याच्यामध्ये नोंदला आहे. पण ती शुगर गेली, वरती गेली, त्याच्या घरामध्ये काय गोंधळ होतो, त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय गोंधळ होतो. समजा मुलगा लहान म्हणजे कॉलेजमध्ये जाणारा असेल, त्याच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये काय फरक पडतो, किंवा एखादा नोकरीला असेल तर त्याच्या नोकरीच्या वर्क आवर्स जे असतात ते असतात. एखादी महिला असेल, तिला कामाला जायला जमतं की नाही, ती समजा नवरा आजारी असेल, त्या बायकोचं किती वेळ त्याच्यामध्ये जातो, कुटुंबाचे किती पैसे जातात, त्या कुटुंबाची किती ओढाताण होते. क्वालिटी ॲनालिसिस जर केलं तर याच्या दसपट आहे. इतका तो महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि आम्ही पंच म्हणून काय करतो, तसं शासन 1,000 नुकसान झालं तर 10 रुपये देतं, आपण 10 पैसे देखील देत नाही. आणि याहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या कारणामुळे मी डायबिटीसवरती फोकस केलं, हे सगळं प्रिव्हेंटेबल आहे. हे सगळं प्रिव्हेंटेबल आहे. याच्यातलं अगदी 100पैकी 100 जरी नाही तर आपण सगळ्यांनी आरोग्याची कास जर धरली किंवा आरोग्याच्या दिशेने वाटचाल केली तर 100तले 80 रुपये आपण वाचवू शकतो. याहून मोठी देशसेवा माझ्या मते कुठलीही नसेल, समाजसेवा कुठलीही नसेल. आणि स्वतःची जर सेवा केली तर तुमचं आरोग्य चांगलं राहील, पर्यायाने समाजाचं देशाचं सगळं एकत्रित राहील. इतका हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रेक्षक म्हणून असा प्रश्न आहे की जर तुम्ही म्हणालात की डायबिटीज हे असं आहे, पण डायबिटीज रिव्हर्स करता येतो का? म्हणजे अनेकांचा असा समज आहे की डायबिटीज एकदा झाला की आयुष्यभर गोळ्या घ्याव्याच लागतात, तर हा समज आहे, गैरसमज आहे, काय त्याच्याविषयी? नाही, मी उलटा प्रश्न विचारतो की एक बेरॅट्रिक सर्जरी नावाची एक सर्जरी आहे ज्याच्यामध्ये पोटाचा काही भाग कापतात, म्हणजे स्टमकचा, आणि इंटेस्टाइनल बायपास करतात, रॉक्सन वाय सर्जरी त्याला म्हणतात. ती झाल्यानंतर केल्यानंतर काय होतं? भूक कमी लागते. नाही, डायबिटीज बरा होतो की नाही? डायबिटीज डायबिटीज बरा होतो की नाही? हो, बरोबर की नाही? म्हणजे डायबिटीज बरा होतो, त्याला नावच आहे.
मेटाबॉलिक सर्जरीज म्हणतात त्याला. आणि डॉक्युमेंटेड सायंटिफिक फॅक्ट आहे की डायबिटीज त्याच्यानंतर बरा होतो. किती दिवसात बरा होतो? 1 महिन्याभरात बरा होतो. तोपर्यंत पेशंटचं 1-2-5% वजन कमी होतं. बरोबर की नाही? म्हणजे डायबिटीज बरा होतो. त्यामुळे डायबिटीज बरा होतो की नाही हा विषयच नाही चर्चेला. जे म्हणतात बरा होत नाही ते खोटं बोलतात किंवा त्यांना त्याच्यातली माहिती नाही. कारण तो डायबिटीज बरा कसा करायचा याचं आम्हाला माहिती नाही एक. आणि दुसरी, आपल्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे? आम्ही असं का म्हणतो की डायबिटीज बरा होत नाही? उलटं मी विचारतोय, असं का म्हणतो? कारण पुस्तकात तसं लिहिलेलं आहे. बरोबर की नाही? मग पुस्तकात लिहिलेलं जर असेल त्याच्या विरुद्ध बोलायचं कसं? बरोबर ना? आणि पुस्तकात कोण लिहितं? सायंटिस्ट. बरोबर. सायंटिस्ट काय लिहितात आणि का लिहितात? म्हणजे जागतिक संशोधनाचा जर तुम्ही स्टडी केला तर तुमच्या असं लक्षात येईल की शास्त्रज्ञ देखील ज्या कंपन्या, ज्या माणसाकडून, ज्या संस्थेकडून त्यांना फंडिंग येतं त्या फंडच्या फेवरमध्ये रिझल्ट देतात, रेकमेंडेशन येतं. आणि मी माझे या निमित्ताने तालुक्यातल्या सगळ्या डॉक्टरांना, म्हणजे जेव्हा म्हणजे अगदी इतिहास थोडासा जुना सांगायचं ठरलं तर 10 वर्षापूर्वी मी अशा तऱ्हेने काम करायला सुरुवात केली 1 जुलै 2014मध्ये. त्याच्या अगोदर माझं म्हणजे डायबिटीज बरा होतं की नाही याचं उत्तम उदाहरण मी स्वतः बसलेलो आहे. आणि 12 वर्षात मी एकही गोळी न घेता माझे सगळे रिपोर्ट गेले 12 वर्ष सातत्याने नॉर्मल आहेत. आता ते सगळ्यांना जमेल की नाही हा महत्त्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये. आणि अनुभव असं सांगतो सुरुवातीचा की जेव्हा अशा तऱ्हेने काम करायला मी सुरुवात केली, कदाचित तुमच्या पण कानावरती आलं असेल की ज्या लोकांची माझ्यासमोर बोलायची किंवा भाषण करायची पण लायकी नाही खरं तर, त्या लोकांनी क्रिटिसाईज केलं होतं की हा काही पण सांगतो, पैसे उकळतो. पैसे मी फारसे घेत नव्हतो. त्याच्यामध्ये कोणाला ॲडमिट केलं नाही, कोणाला इंजेक्शन नाही, कोणाला औषधं पण नव्हती. त्यामुळे पैसे उकळतो हाही आरोप चुका होता. पण काहीतरी सांगतात बंपकगिरी आहे. पण जेव्हा त्याच्यामध्ये सातत्याने 10 वर्ष काम केल्यानंतर, आज तुम्ही माझ्या इंटरव्ह्यूला आलात, आज मला पॉडकास्टला केलं की नाही, आणि परिसरामध्ये मी तुम्हाला 2000 पेशंट असे दाखवतो की ज्यांचा डायबिटीज बरा झाला आहे. मी दाखवू शकतो 2000 पेशंट. तुमच्या ओळखीचे माहितीतले कोण असतील, नसतील तर 5 लोक मला पाठवा, मी बिन पैशात बरा करतो. माझं ओपन चॅलेंज आहे या निमित्ताने. त्यामुळे होऊ शकतो की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो की हा बरा होत नाही असं आम्ही का म्हणतो. आता डायबिटीजचे उपचार आपण काय करतो? म्हणजे डायबिटीज आपला फोकस काय असतो की साखर कमी करणे किंवा म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवणे. मग डायबिटीज हा साखरेचा आजार आहे का? हा मूळ प्रश्न आहे. का समजा एखाद्या पेशंटला ताप येतो, मग त्याची चिकार कारणं असू शकतात. निमोनिया असेल, मलेरिया असेल, टायफॉईड असेल, कुठेतरी अवधाना आला असेल, कुठेतरी सेल्युलायटिस असेल. मग त्याला तापाला जर तुम्ही पॅरासिटामॉल नावाची गोळी दिली तर ताप जातो, 24 तास जाईल, 12 तास जाईल. डायबिटीजच्या गोळ्या काय करतात? काय करतात? तेवढ्यापुरती साखर 12 तास साखर कमी करतील, 24 तास साखर कमी करतील, याच्यापेक्षा तर जास्त नाही. म्हणजे आपण आज मितीस डायबिटीज कमी करण्यासाठी जी औषधं देतो, हे तापासाला जसं पॅरासिटामॉल तसं डायबिटीजला आपण औषध केलं आहे. म्हणजे इट इज ओनली अ सिम्टमॅटिक मॅनेजमेंट. मग तापासाठी तुम्ही पॅरासिटामॉल दिले म्हणजे तापावरती उपचार झाले का? नाही झालेले आहे. मग डायबिटीजच्या पेशंटला डायबिटीजचे औषध देऊन जर शुगर कमी झाली तर डायबिटीजचे उपचार झाले असं आपण का म्हणतो? हे प्रश्न डॉक्टरांना स्वतःला पडले पाहिजेत. मग आपण डायबिटीजचा उपचार करतो म्हणजे काय करतो? साखर वरती गेली ती खाली की गोळ्या द्यायची आणि खाली आणायची, नॉर्मलला आणून ठेवायची, नॉर्मलला आणून ठेवायची. बरोबर. माझं उलटं म्हणणं आहे की साखर का वाढली याचा आपण उपचार करतो का? त्याचा विचार तरी करतो का? विचार केला तर उपचार करणार. बरं. मग जे डायबिटीज तज्ज्ञ म्हणून लोक उपचार किंवा हे करतात, कन्सल्टंट म्हणून काम करतात, किंवा जनरली 80% डायबिटीजचे पेशंट हे भारतामध्ये जनरल प्रॅक्टिशनरकडे उपचार घेतात. काही त्याच्यामध्ये चुकीचं नाही आहे. मग तो जनरल प्रॅक्टिशनर असेल तो असा विचार करतो का की अभि ह्या पेशंटची शुगर गेल्या महिन्यामध्ये काहीतरी 100 होती आणि आता 200 झाली, मग तो काय करतो? आज 1 गोळी असेल तर उद्या 2 देणार. हे आपल्या उपचाराचं सूत्र आहे. पण 100ची शुगर 200 का झाली याची माहितीच घेत नाही आपण. मग जर 100ची 200 का झाली याच्यावरती उपचार करायचे का 200ची 100 वरती आणण्यासाठी उपचार करायचे? कारण आपली उपचाराची मूलतत्वच चुकीची आहेत. फंडामेंटल इज रॉंग आहे. म्हणजे शुगर हे त्याचं आपण
हे धरलं, मार्कर धरला. मग डायबिटीज, ज्याला टाईप 2 डायबिटीज तुम्ही म्हणता, हा आजार कशाचा आहे? इन्शुलिनचा आहे. त्याच्या अंडरलाईंग मेकॅनिझमला तुम्ही इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणता. मग जेव्हा तुम्ही उपचार करता तेव्हा त्या इन्शुलिन रेजिस्टन्सचं काय होतं याची तुम्हाला माहिती आहे का? कमी होतो की जास्त होतो याचा तुम्ही विचार करता का? कुठलंही औषध तुम्ही मला सांगा, तुम्ही मला सांगा कुठलं औषध तुम्हाला माहिती असलेलं नाव सांगा. मेटफॉर्मिन. हां, अजून सिंगल ड्रगचा आपण देत नाही, डबल ड्रग देतो. दुसरं ग्लिमिस्टार देतो, म्हणजे ग्लिमिप्राइड देतो. आता या निमित्ताने मी एक पहिला प्रश्न विचारतो. ग्लिमिप्राइडने साखर कमी होते हे मलाही मान्य आहे. मेटफॉर्मिनने पण कमी होते, म्हणजे त्यांची एकमेकाला पूरक अशी ॲक्शन आहे. मग ग्लिमिप्राइडने साखर कमी होते, इन्शुलिन रेजिस्टन्सचं काय होतं? शास्त्रीय संशोधन असं सांगतं की इन्शुलिनची लेवल वाढली की इन्शुलिन रेजिस्टन्स वाढतो. मग ग्लिमिप्राइडने काय होतं? इन्शुलिन वाढतं, मग इन्शुलिन रेजिस्टन्सचं काय होईल? तोही वाढेल. एक, त्यामुळे जेव्हा शुगर कमी करता त्याच्यावर इन्शुलिन रेजिस्टन्स देखील कमी व्हायला पाहिजे. हे बेसिक फंडामेंटल आहे. तिथे आपण सगळेजण 0 मार्काने नापास होतो, 0 मार्काने. म्हणजे आपण कारणाचा शोध घेत नाही. आणि दुसरं, जे उपचार देतो ते फक्त ताप कमी करायचा, साखर कमी करायची, तात्पुरते उपाय 12 तासाचे उपचार. आणि म्हणजे समजा त्याचं इन्शुलिन वाढलं तर इन्शुलिन रेजिस्टन्सचं काय होतं? वाढतोच. बरोबर की नाही? मग टाईप 2 डायबिटीजचा उपचार करायचा असेल तर तुम्ही इन्शुलिन फोकस करायला पाहिजे, इन्शुलिन रेजिस्टन्स फोकस करायला पाहिजे की शुगर फोकस करायला पाहिजे? मग त्यासाठी तुम्ही काय सांगा मला, एक उपचार, एक औषध सांगा की ज्याने इन्शुलिन रेजिस्टन्स कमी होतं. सांगा मला कोणी पण सांगा ना. मग याला उपचार म्हणायचे का? मग तापाला पॅरासिटामॉल दिलं काय आणि डायबिटीसला अँटी डायबिटिक दिले काय? आणि ते 40,000 कोटीचे वार्षिक. बाकीची त्याच्यामध्ये किंमत धरलेली नाही. मग याला संशोधन म्हणायचं का? याला शिक्षण म्हणायचं का? याला रेकमेंडेशन म्हणायचं का? याला डिग्री म्हणायचं का? याला उपचार म्हणायचं का? किंवा मी डायबिटीस उपचार करतो आणि त्याची साखर कमी होते म्हणजे झालं का? लगेच टाळ्या वाजवायच्या का? त्याला यश म्हणायचं का? किंवा त्याला उपचार तरी म्हणायचं का? आणि तुम्ही समजा डायबिटीसच्या पेशंटला सांगता की तुझं वजन कमी कर. वजन कशावरती अवलंबून असतं? तुम्ही किती कॅलरी खाता त्याच्यावरती, का तुमच्या हार्मोनल बॅलन्स कसा आहे त्याच्यावरती? हार्मोनलच आहे. मग समजा तुम्ही ग्लिमिप्राइड सारखं औषध दिलं किंवा कुठलं सल्फोनिल वेगळं दिलं किंवा त्याला इन्शुलिन सिक्रोटोकॉक म्हणतात, मग त्याने इन्शुलिन वाढतं. वाढलेलं इन्शुलिन काय करेल? वजन कमी करेल का जास्त करेल? वाढवेल. वजन वाढवल्याने काय होईल? इन्शुलिन रेजिस्टन्स वाढेल. म्हणजे जो पेशंट आज एका गोळीने शुगर कमी होते तो 3 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी 2 गोळ्या लागतात त्याला. आणि तेच आपण करत आलो. सुरुवातीला मेटफॉर्मिन द्या, 3 वर्षांनी त्याला ग्लिमिप्राइड किंवा सल्फोनिल जोडा, त्याच्यानंतर ते अजून 5 वर्षांनी दुसरं काहीतरी जोडा, आणि मग 10 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी आता तुला इन्शुलिन सोडून पर्याय नाही, अशा निष्कर्षापर्यंत आपण येतो. आणि दुसरं मला त्याच्यात एक मूलभूत प्रश्न की समजा तुम्ही डायबिटीजच्या पेशंटची औषधं देऊन साखर कमी केली तर पेशंटचं काय होतं? रिपोर्टचं काय होतं हे मला नको आहे. म्हणजे तुम्ही क्लिनिकल आउटकम आणि केमिकल आउटकम याच्यामध्ये फरक करा की त्याचा रिपोर्ट चांगला झाला. कधी कधी 15 HbA1cचा पेशंट पण असिम्प्टोमॅटिक असतो आणि 7 HbA1c असलेला पेशंट पण हार्ट अटॅकने जातो. आणि नॉर्मल HbA1c असताना किंवा 4.5-5 HbA1c असताना देखील पेशंट हार्ट अटॅकने जातो. हे आपण पाहिलेल्या गोष्टी आहेत. मग समजा तुम्ही औषधं दिली ज्याने इन्शुलिन वाढतं किंवा कुठली औषध दिली त्याने तुम्ही त्याची साखर कमी केली, पेशंटचं काय होतं पुढे? 2 महिन्यांनी काय होईल, 2 वर्षांनी काय होईल, 10 वर्षांनी काय होईल, 20 वर्षांनी काय होईल? काय होतं पेशंटचं? तो पेशंट जास्त जगतो का? नाही. बरोबर. स्टॅटिस्टिक ऑल्सो सेज की त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी ज्याला आपण म्हणतो ती वाढत नाही. दुसरं आता त्याचं हेल्थ स्पॅन, म्हणजे त्याला होणारा त्रास, त्याची असणारी प्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द लाईफ हे वाढतं का? नाही वाढत. क्वालिटी ऑफ लाईफ ती कमी होत नाही. इव्हन त्याचे सिम्पटम्स पण बऱ्याच वेळेला तसेच असतात, फक्त आपण त्याला दाखवत राहतो जेव्हा तुझी शुगर नॉर्मल. म्हणजे मग आपण उपचार करतो का? म्हणजे कचरा असेल घरामध्ये तर झाडून आपण गोळा करतो, घरात ठेवतो का? त्याला स्वच्छता म्हणतो का? साधं एक उदाहरण तुम्हाला समजेल असं सांगतोय. मग असं जर आपण काम केलं आणि जर कचराच बाहेर टाकला नाही
किंवा कचरा होऊ दिला नाही, हे दोनच मार्ग आहेत स्वच्छतेचे. मग तसं आपण काहीच करत नाही. म्हणजे द ट्रीटमेंट व्हॉट वी आर गिविंग डझन इन्क्रीज द हेल्थ स्पॅन, डझन इन्क्रीज द लाईफ स्पॅन, एक्सेप्ट द रिपोर्ट विच मे ऑर मे नॉट बी ओके. आणि याचं आपल्या सगळ्यांचं अज्ञान आहे त्याच्या बाबतीत. म्हणून माझ्यावरती त्या कमेंट होत होतं सुरुवातीला की हा काहीतरी सांगतो, असं कुठं असतं का. म्हणजे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की काही पेशंटला तर काही फिजिशियन डॉक्टरांनी घरी जाऊन सांगितलं त्याचं ऐकू नका, मराल. तो पेशंट म्हणतो अरे मला 4 महिन्यापूर्वी चालता येत नव्हतं, आता मी चालतोय, तर मरेल कसं काय. बरोबर की नाही. आणि त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आपण डायबिटीज बरा होत नाही हे का म्हणतो किंवा बरा करू का शकत नाही, मी का करतो, असा एक मूलभूत मुद्दा किंवा तुमच्या आणि बाकीच्यांच्या माझ्या अप्रोचमध्ये फरक काय. आता डायबिटीजचे उपचार करणारे डॉक्टर काय सांगतात किंवा छापलेले असतात त्यांचे डायटरी प्रिस्क्रिप्शन. म्हणजे आम्ही तसंच म्हणतो ना मी की एक तर ते डायबिटीज डाएटला म्हणून याच्याकडे पाठवतात, बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये छापून काय देतात की सकाळी चहाबरोबर 2 मारी बिस्किट, नाश्त्याला पोहे, उपीट, इडली, हा स्टँडर्ड डाएट पॅटर्न आहे. संध्याकाळी 4 वाजता चहा आणि बिस्किटं. रेकमेंडेशन काय आहे की 55 ग्लायसेमिक इंडेक्सच्या खालची औषधं म्हणजे अन्न त्याला द्यायचं. याच्यातल्या कुठल्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स 55च्या खाली आहे मला सांगा. कुठला एकही पदार्थ सांगा की ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 55च्या खाली आहे. आणि तज्ज्ञ म्हणून जी डॉक्टर मंडळी काम करतात त्यांनी छापलेलं प्रिस्क्रिप्शन आहे. मग औषधं का नाही छापत तुम्ही, डायटच का छापता. म्हणजे कशाला महत्त्व आहे किंवा द्यायचं आणि कशाला नाही याच्या आपल्या व्याख्याच चुकीच्या आहेत. मग साखर वाढण्यामध्ये डाएटचा रोल आहे असं आम्ही मानतच नाही. आणि त्याच्यात सांगण्यासारखं काय आहे म्हणून आम्ही छापून घेतलं आहे. हँडबिलसारखं वाटतो आपण. औषधाची प्रिस्क्रिप्शन नाही छापली आपण, ती माझी, बरोबर की नाही. तशी मग तुमची किंमतच राहत नाही. तुम्ही बरोबर की नाही. जर तुम्ही औषधाची किंवा 8 HbA1c पर्यंत तुम्ही ही औषधं घ्या, 9 झाली तर हे घ्या, 10 झाली तर ते घ्या, 12 झाले तर ते करा, असं छापलं का एखाद्या डॉक्टरनी. पण नाही, मारी बिस्किटं छापलेली किती डॉक्टर दाखवू मी तुम्हाला, जवळजवळ सगळे. सकाळी नाश्त्याला पोहे सांगणारे किती आहेत, भरपूर आहेत. मग पोह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 80 आहे, म्हणजे हाय ग्लायसेमिक इंडेक्समध्ये येतं. मग त्याने साखर खाली कशी येणार. तुम्ही सांगता गहू खा नाही तर चपाती खा नाही तर बाजरीची भाकरी खा, किती ग्लायसेमिक इंडेक्स आहे त्याचा, त्याच्यात ग्लायसेमिक लोड किती आहे हे तुम्ही नाही शोधायचं. मग कोणी शोधायचं. गोंधळ तिथे आहे की आपण जे सांगतो त्याचा वैद्यकशास्त्राशी काय संबंध आहे हे आम्ही तारतम्य किंवा जुळणी करतच नाही. कुणीतरी सांगितलं नंतर ही प्रिस्क्रिप्शन कॉपी पेस्ट होतात. तुम्ही पहा, तुम्ही तालुक्यातले नाही कुठलंही तुम्ही डायबिटीज स्पेशलिस्ट पहा, फिजिशियन पहा, तुम्हाला हेच आढळेल. आणि आम्ही शिव्या कशाला किंवा लाथा कशाला घालतो, त्या दुधावरची साय, तो आमचा सगळ्यात मोठा शत्रू. मग आम्ही साई विरहित दूध, काय गंमत आहे. तुपाला घाबरायचं आपण. कारण काय, मी उलट सांगतो, तुपामध्ये साखर किती असते, 0. बरोबर. म्हणजे ज्याच्यामध्ये 80% साखर आहे तुम्ही खायला सांगतात, ज्याच्यात 0 आहे ते खायला सांगत नाही किंवा खाऊ नका असं सांगतात. मग कसा डायबिटीज बरा होणार. की समजा बाजरीची भाकर आपण खातो, गव्हाची चपाती आपण खातो, तांदळाचा भात खातो किंवा ज्वारीची भाकरी खातो, सगळे दूध नसतं, आम्ही ज्वारीची भाकरी किंवा मुगाची काय दिरडा खातो वगैरे होतं. म्हणजे काय खातो, काय खातो, कार्बोहायड्रेट. म्हणजे काय, स्टार्च. स्टार्चमध्ये काय असतं, शुगर. कुठली शुगर असते, ग्लुकोज. तुमच्या शरीरात काय वाढली आहे, ग्लुकोज वाढतं. तुम्ही कमी काय करायला पाहिजे, ग्लुकोज कमी करणं पाहिजे. नका ना खाऊ, सोपं आहे ना सर. काय चूक याच्यात, काय अशास्त्रीय आहे, कॉमन सेन्स आहे. तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की बाजरीची भाकरी म्हणजे साखर, गव्हाची चपाती म्हणजेही साखर, तांदळाचा भात म्हणजेच साखर, आणि मुगाची उसळ म्हणजे साखर, मटकीची उसळ म्हणजेच साखर, किंबहुना कुठलंही धान्य म्हणजे साखर. आणि किती टक्के साखर, 80%. म्हणजे 100 ग्रॅम तुम्ही पिठाची भाकरी खाल्ली
म्हणजे 80 ग्रॅम साखर खाल्ली तुम्ही, ग्लुकोज खाल्ली, मग हे वैज्ञानिक सत्य आहे की नाही? हे शास्त्रीय सिद्धांत आहे की नाही? मग ज्याच्या रक्तामध्ये साखर वाढलेली असेल त्याच्या अन्नामधली साखर कमी करा. सिंपल आहे. त्याने 1 चपातीची 2 चपात्या केल्या त्याची साखर वाढणार. जर 200 झाले असे 200 1 तर सांगा तुम्ही. काय अडचण आहे याच्यात? आहार कमी करायला आहार कमी नाही, कार्बोहायड्रेट्स कमी करायचे. आणि आपण काय शिकतो किंवा सांगतो की कार्बोहायड्रेट म्हणजे होल ग्रेन्स आर हेल्दी. म्हणजे हे जे आपल्याला सांगितलं गेले, शिकवलं गेले, हेच अशास्त्रीय आहे असं माझं मत आहे. की धान्य कोणाला चांगली? तो ज्याला डायबिटीस नाही, त्याला, जरा कष्टाची, जो दिवसभर कष्ट करतो त्याला. तुम्ही दिवसभर खुर्चीवरती बसणार, उठले की गाडीत बसणार, गाडीतून बसले की घरी जाणार, जेवणार, तिथून बेडवरती जाऊन झोपणार. मग तुमच्यासाठी नाही आहे ते. हे आपण किंबहुना मी उलटं म्हणेल, भात खाणारे आपल्या आदिवासी पट्ट्यातले सगळे लोक आहेत. दिवस सकाळी पितळीभर भात, संध्याकाळी पितळीभर भात खात. डायबिटीस क्वचित असतो. त्यातला जो मोटरसायकलवरती बसून शेड म्हणून जुन्नरला किंवा नारायणगावला उतरला येऊन मिसळपाव खातो, आईस्क्रीम खातो, त्याला डायबिटीस होतो. त्याची बायको असेल, त्याचे आजोबा वडील असतील, कोणी घरी काम करणारे कामगार असतील, त्यांना डायबिटीस नसतो. कार्बोहायड्रेट्स आर नॉट बॅड. रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आर बॅड. म्हणजे मैदा, साखर, तांदूळ. तांदूळ हे असंच एकच शापित धान्य आहे की जे पॉलिश केल्यानंतर आपण खातो. बाजरीची पॉलिश करतो का? ज्वारीची करतो का? नाही. मग त्याच्यातला जो प्रोटेक्टिव्ह भाग असतो, फायबर, तो तुम्ही काढून टाकता. त्याच्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा 20 ने वाढतो. कसं आहे? तुम्ही जो मला विचारला ना की डायबिटीस खरोखर बरा होतो का, मी या निमित्ताने JTMBच्या सगळ्या डॉक्टरांना सांगतो किंवा तालुक्यातलं जे कोणाला तुमच्याकडे डायबिटीज असेल, तुम्हाला असेल, तुमच्या पेशंटला असेल, तुम्ही डायबिटीजचे पेशंट असाल, तुम्ही एक साधा प्रयोग त्या पेशंटच्या बाबतीत करा किंवा पेशंटही घरच्या घरी प्रयोग करू शकतो. की एक दिवस तुम्ही पोहे खायचे, काय 1 डिशभर पोहे खायचे आणि 2 तासांनी शुगर चेक करायचे. स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे, BP शुगर. दुसऱ्या दिवशी ऑमलेट खायचे आणि 2 तासांनी शुगर चेक करायची, बरोबर की नाही? तिसऱ्या दिवशी पनीर भुर्जी खायची आणि 2 तासांनी शुगर चेक करायची. चौथ्या दिवशी काय मटकीची उसळ असेल ती खायची आणि 2 तासांनी शुगर चेक करायची. आणि ज्याने साखर कमी असेल ते खात राहायचं, ज्याने वाढलेलं असेल ते खायचं नाही. आणि ज्यांना कोणाला डायबिटीज बरा होतो की नाही म्हणून शंका आहे त्यांनी हा प्रयोग करायचा. ज्यांना कोणाला याला क्रिटिसाइज करायचं आहे त्यांनी समजून घ्यायचं. सगळ्या डॉक्टरांना माझी विनंती आहे, तुम्ही सगळं हे करू शकता. मी कुठलंही औषध देत नाही, त्याच्यात हिडन अजेंडा कुठलाही नाही, बरोबर की नाही? फक्त एकच सांगायचं की बाबा 2 चपात्या खातो तो 1 चपाती खा, इतकं. याच्यात काय अडचण आहे? 1 चपाती मग 1 भाकरी खातो तर अर्धी भाकरी खा. म्हणजे रिफाईंड जर मी बोलत होतो, म्हणजे साखर, मैदान, तेल हे खायचंच नाही कोणालाच नाही. पण जर तो पेशंट तुमच्याकडे असं साखर घेऊन म्हणजे शुगरचा रिपोर्ट वाढला असा आला, तुम्ही त्याला एक सांग, बाबा चपात्या किती खातो किंवा भाकरी किती खातो, हा प्रश्न विचारला पाहिजे की नाही? तुम्ही विचारतच नाही. आम्ही तिथे तो दुरुस्ती करू. काय खाल्लं हे ते विचारा. तुमची हिस्ट्री शीट असेल त्याच्यामध्ये ते कॉलम घाला. चपाती किती खातो, सकाळी किती खातो, दुपारी किती खातो, संध्याकाळी किती खातो. मग तो 2 खात असेल, तुम्ही 1 म्हणा. एकदम सोपं. फार तुम्ही म्हणजे BHM असा, BAMS असा, डेंटल असा, काय फिजिशियन असा, सर्जन असा, नाही तर गायनेकॉलॉजिस्ट असा, नाही तर पेडियाट्रिशियन असा करू शकतात. आणि मला सांगा की हे केलं याने असं झालं, काय अडचण आहे? काहीच नाही. तुम्हाला स्वतःलाच कळलं डायबिटीस कमी होतो का नाही, मग तिथून पुढे बरं होण्याकरता आपण जाऊ नंतर. आणि समजा जेव्हा तुम्हाला डायबिटीस होतो तेव्हा ज्याला ग्लुकोज टॉलरन्स तुम्ही म्हणता तो किती कमी झालेला असतो? आपण ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करतो, किती ग्लुकोज वापरतो? 75 ग्रॅम, बरोबर की नाही? 75 ग्रॅम ग्लुकोज वापरतो. त्याने साखर वाढली तर आपण डायबिटीस झाला असं म्हणतो किंवा इम्पेअर्ड ग्लुकोज म्हणतो. मग तुम्हाला डायबिटीस जर झालेला आहे त्याच्या खाली तुम्ही खाल्ली पाहिजे, बरोबर की नाही? आणि जेव्हा तुम्हाला फुल ब्लोन डायबिटीस होतो तेव्हा जागतिक संशोधन असं सांगतं की तुमचा ग्लुकोज टॉलरन्स हा 50 ग्रॅम पर डे पेक्षा कमी असतो. मग 50 ग्रॅमपेक्षा जास्त तुम्हाला खायचं असेल तर तुम्हाला पचवावं लागतं, मग कष्ट करावे लागतात. तसेही कष्ट करायचेच असतात पण आपण करत नाही, फक्त शुगर कंट्रोल हा एक धरला तर. नाही तर 50 ग्रॅमपेक्षा कमी कार्बोहायड्रेट खा, 100% डायबिटीज बरा होतो.
म्हणजे बोल्ड, सायंटिफिक आणि रिअलिस्टिक विधान मी 100% डायबिटीज बरा होतं. आणि असे तालुक्यातले 2000 पेशंट मी तुम्हाला दाखवू शकतो की ज्यांचा डायबिटीज बरा झालेला आहे. मित्रांनो, या पॉडकास्टचा पुढचा भाग लवकरच येत आहे. त्याचा मेसेज तुम्हाला येण्यासाठी हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं ते जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा.